नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर. भाग 15. गिरीश सागरच्या घरी येतात. रुपाली तिथंच असतात. गिरीश फ्रेश होऊन ये, मी ताराला कॉपी करायला सांगतो, सागर म्हणतात. गिरीश सागरचे काही ऐकलं नसतं, ते तसेच निघून गेले. रुपाली बघत होत्या, काहीतरी झाले आहे त्यांना वाटत होते. ऑफिसमध्ये येण्याच्या आधी खूप चांगलं बोलत होता, ऑफिसमध्ये आला तेव्हापासून असा वागत आहे. वहिनी बघता का, तारा मी फ्रेश होतो, त्याची कॉपी त्याच्या रूममध्ये जाऊ दे, सागर म्हणतात आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तारा किचनमध्ये जातात, रुपाली रूममध्ये जातात. काय झालं असेल त्या विचार करत होत्या. गिरीश फ्रेश होऊन तसेच बसले होते. माझी मुक्ता कशी झाली आहे, मस्ती करणारी, बडबड करणारी, आता किती शांत दिसते. तिने मला पाहिलं असेल का, गिरीश विचार करत होते. रुपाली रूममध्ये आली. गिरीश बसलेले होते. काही झाले आहे का, तुम्ही असे का निघून आले, सागर भाऊजी काहीतरी बोलत होते, कसला विचार करत आहे, रुपाली म्हणतात. रुपाली, आपली मुक्ता दिसली, सागरच्या ऑफिसमध्ये काम करते, कुठं राहते, कशी राहते काहीच माहिती नाही. तिच्यासोबत काय झालं असेल मला काहीच समजत नाही. मी तिला नंतर बघितले, मला ती दिसलीच नाही. तिच्यासोबत बोलायचे होते, सागर तिची खूप तारीफ करत होता, मला तर मुक्ताचा खूप अभिमान वाटत होता. गिरीश म्हणतात. आपली मुक्ता भेटली, आपण तिला भेटायला जायचं का, आपण तिचे बोलणे ऐकून घेऊ, तिला आपल्या घरी घेऊन येऊ, रुपाली म्हणतात. आपण सागरला काय सांगायचे, ती कुठं राहते ते आपल्याला माहिती नाही आहे, गिरीश म्हणतात. आपली मुलगी आहे, आपण त्यांना विचारू, तुम्हाला जमत नसेल तर मी विचारते, आपण जायचे तिच्याकडे, जाऊ, रुपाली म्हणतात. आपण रात्र झाली आहे, आपण सागरसोबत बोलू, तिला सकाळी भेटायला जाऊ, गिरीश म्हणतात. आपण सकाळी लवकर तिच्याकडे जाऊ, तिला कधी बघते असं झालं आहे, ती कशी असेल, रुपाली म्हणतात. आपण बाहेर जाऊ, सागरसोबत बोलून घेतो, गिरीश म्हणतात. सागर पण फ्रेश होऊन येतात. तारा, गिरीशला काय झाले असेल, आपण त्याच्यासोबत बोलायचे का, सागर म्हणतात. मला वाटते ते आपल्याला सांगतील, तुम्ही नका काळजी करू, तारा म्हणतात. तारा बरोबर बोलत आहे, तो आपल्याला सोबत बोलेल, आजोबा म्हणतात. मुक्ता, जान्हवी घरी पोचल्या. विश्वास मुक्ता जवळ आला. ताई, तुला बरं वाटत नाही आहे का, तिची बॅग हातात घेत म्हणतो. माझी पण बॅग घे, जान्हवी म्हणते. तुझी का घेऊ, तुला हात नाही का, ती बघ कशी दिसत आहे, थकली आहे, विश्वास म्हणतो. जान्हवी, तू लहान आहे का, मुक्ता इथे ये, त्यांचे असे चालू असते, ते कधी मोठे होणार नाही, तू मध्ये ये. जान्हवीची आई मुक्ताला मध्ये घेऊन गेल्या. जान्हवीने विश्वासला मारले, घरात पडून आली. तुला तर मी बघतोच, विश्वास म्हणतो. त्या फ्रेश होतात. मुक्ताला आता बरं वाटते. जान्हवी आणि विश्वास तिच्यासोबत बोलत होते. जान्हवीच्या आईने जेवण बनवले असते, ते जेवायला बसतात, ते जेवण करतात. मुक्ता खिडकीजवळ बसलेली असते, विचार करत असते. मॉम आणि डॅड मला किती बोलतील, आता डॅडला मी दिसली आहे तर सागर सरांना माझ्याबद्दल विचारतील, मला शोधत येतील. आता मला पण माझ्या मॉम डॅड जवळ जायचं आहे, मी आधीच जायला पाहिजे होते, मी अशी कशी वागले. आता सकाळ झाली की लगेचच आश्रमात जाते, आलोक कसा असेल, मुक्ता विचार करत होती. जान्हवी तिच्यासोबत बोलायला गेली नाही, तिला विचार करू दे, ती चांगला निर्णय घेईल, जान्हवी विचार करत होती. ते झोपून जातात. सागर, मला तुझ्यासोबत बोलायचे आहे. गिरीश आणि रुपाली येतात आणि गिरीश म्हणतात. मी वाट बघत आहे, तू कधी बोलतोय, सागर म्हणतात. अखिल पण येतो, तो फ्रेश होण्यासाठी जातो, मनात काही ठेवू नकोस, मनातले बोलून टाक, आजोबा म्हणतात. असे काय झाले आहे, आजी म्हणतात. सागर, मुक्ता माझी मुलगी आहे, गिरीश म्हणतात. सगळ्यांना शॉक बसतो. सागर तर उठून उभे राहतात. अखिल पण येत असतो, त्याने पण ऐकलं असतं. मुक्ता गिरीश अंकलची मुलगी आहे, मग ती आश्रमात का राहते, तो विचार करत होता. ती अशी आश्रमात का राहते, सागर म्हणतात. काय, मुक्ता आश्रमात राहते, गिरीश आणि रुपालीला तर धक्काच बसतो. गिरीश खाली बसतात, रुपाली पण त्यांच्याजवळ बसतात. मुक्ता आश्रमात राहते, तिच्यासोबत काय झाले आम्हाला पण माहिती नाही, ती फक्त चिठ्ठी ठेवून गेली होती, मला शोधू नका, मी घर सोडून जात आहे. तरी आम्ही तिला खूप शोधले, पण ती आम्हाला भेटलीच नाही. आता भेटली आहे, आपण उद्याच तिला आश्रमात भेटायला जाऊ, गिरीश म्हणतात. मला तिला कधी भेटते असं झालं आहे, रुपाली म्हणतात. मॉम, कोणाला भेटायचं आहे, आलोक म्हणतो. मुक्ता भेटली आहे, आपण तिला सकाळीच भेटायला जाऊ, रुपाली म्हणतात. मला तिला भेटायचं आहे, आलोक म्हणतो. मुक्ता गिरीश अंकलची आहे तर मग माझी आहे, घरात सगळ्यांना ती आवडते, माझे काम सोपे झाले, मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे.
तिला सगळे सुख द्यायचे आहे, अखिल मनातच बोलत होता. आज आनंदाची गोष्ट आहे. मुक्ता खरंच खूप चांगली मुलगी आहे. आता सगळे जेवण करून घ्या. उद्या आपण तिला भेटायला जाऊ, तारा म्हणतात. जेवण लावायला सांगतात. आपण जेवण करू, सगळे सकाळी आश्रमात जाऊ, आजी म्हणतात. सगळे जेवण करून घेतात. थोडा वेळ बोलून त्यांच्या रूममध्ये झोपायला जातात. अखिल तर खूप आनंदी होतो. आता मुक्तासोबत मैत्री करता येईल, बाहेर पण भेटता येईल, अखिल म्हणतो. उद्या मला माझ्या मुक्ताला भेटता येईल, रुपाली म्हणतात आणि ते झोपून जातात. मुक्ता सकाळी लवकर उठते. तिचे आवरून जान्हवीची आई उठवलेली असते. मुक्ता, लवकर उठलीस? झोपायचे ना, जान्हवीची आई म्हणतात. मला आश्रमात जायचे आहे. मॉम डॅड येतील मला भेटायला, मुक्ता म्हणते. तुझे आई बाबा येणार आहे म्हणजे? जान्हवीची आई म्हणतात. तुम्हाला जान्हवी सांगेल. आता मी जाते, मुक्ता म्हणते. चहा घेऊन जा, त्या म्हणतात आणि लगेच किचनमध्ये निघून जातात. लगेच चहा ठेवतात. मुक्ता पण जाते. त्या तिला चहा देतात. मुक्ता लगेच चहा पिते. आंटी, जान्हवीला सांगा मी ऑफिसला भेटेल, मुक्ता म्हणते. आश्रमात जायला निघते. रुपाली उठल्या. त्यांना रात्री झोप लागलीच नाही. आई अशीच असते. आपल्या मुलांना भेटायची ओढ असते. त्यांना आपल्या कुशीत कधी येता, मायेने त्याच्या डोक्यावर हात कधी फिरवते, त्यांचं कौतुक करते. आई मुलांसाठी असंच करत असते. रुपालीने त्यांचे आवरले. गिरीश पण उठले. ते पण लगेच त्यांचे आवरायला गेले. सागर पण उठले. त्यांनी माहिती होतं गिरीश आणि वहिनी लगेच उठतील. त्यांनी ताराला पण उठवले. अखिल वॉकला गेला. आजी आजोबा लवकर उठून गार्डनमध्ये गप्पा मारत होते. मुक्ता आश्रमात पोचली होती. आश्रमात बघत होती. मुलं अजून उठली नव्हती. आनंदीबाई मुक्तासमोर येऊन उभ्या राहिल्या. मुक्ताचे काही लक्ष नव्हते. मुक्ता, आनंदीबाईने हाक मारली. मुक्ताने आनंदीबाईला पाहिले. त्यांना मिठी मारली. आईसारखे मुक्ताला त्यांनी सांभाळले होते, प्रेम दिले होते, माया केली होती. मुक्ता, काय झाले? आनंदीबाई म्हणतात. माझे मॉम डॅड आले आहे. त्यांना माहिती पडले असणार मी कुठे राहते. ते मला शोधत इथे येणार. मला पण वाटत आहे त्यांच्यासोबत घरी निघून जावं. मला इथं पण आठवण येईल, मुक्ता म्हणते. आता आनंदी राहायचे. जुनं सगळं विसरून जा. नवीन आयुष्य सुरू कर. आनंदी राहत जा, सुखी राहा. आम्हाला भेटायला येत जा, आनंदीबाई म्हणतात. तुम्हाला भेटायला येणार नाही असं कसं होणार? मुलांची खूप आठवण येईल, मुक्ता म्हणते. तू कधी पण ये. सगळ्यांची लाडकी आहे. मुलांना पण तुझी आठवण येईल. आता तुझे आवरून घे, सामान बॅग भरून घे, आनंदीबाई म्हणतात. मुक्ता रूममध्ये निघून जाते. तिचा सामान भरून घेते. आज मुलांसाठी चांगला नाश्ता बनवते. मुक्ता लगेच किचनमध्ये जाते. मुलं छान नाश्ता बनवते. आजी आजोबांसोबत बोलते. मावशी काकांसोबत पण बोलते. अखिल घरी येतो. सगळे नाश्ता करायला बसले होते. आलोक आला. मॉम डॅड झाले का? आपण निघू आता. मला तर असे झाले आहे, तिला कधी भेटतो, आलोक म्हणतो. माझी तर पोटच भरले आहे. माझी मुक्ता मला मिळाली आहे. तिला कधी भेटतो आणि बोलतो, तिला मिठीत घेतो असे झाले आहे, गिरीश म्हणतात. मुक्ता तशीच आहे. 3 वर्ष माझ्याकडे काम करत आहे. मला माहिती नव्हतं मुक्ता तुझी मुलगी आहे. तिला कधीच घरी घेऊन आलो असतो, सागर म्हणतात. आता भेटली आहे ना. मला तर मुक्ता आपल्या घरी आली तेव्हाच आवडली होती, तारा म्हणतात. मला पण यायचे आहे. गिरीशची मुलगी आहे. मस्त स्वागत करू. तारा, चांगले जेवण बनवायला सांग, आजी म्हणतात. सगळ्यांचे झाले असेल तर सागर अंकल आपण निघायचे का? आलोक म्हणतो. सगळे जाऊ. आता पूनम कुठं आहे? ती पण येत आहे का? अखिल आला का? तो पण येतोय का? अखिल तर मुक्ताला खूप चांगला ओळखतो. त्याची सेक्रेटरी आहे ना, सागर म्हणतात. मी पण येतो आहे, अखिल म्हणतो. लगेच आवरून येतो. तो रूममध्ये निघून जातो. आपण निघायची तयारी करू. मुक्ताने मुलांना तिच्या हाताने खाऊ घातले. मनीषा तिच्या सोबत होती. जयश्री बघून गेली पण तिने नाश्त्याचं काहीच बघितलं नाही. मुलं मुक्ताकडून लाड करून घेत होते. मुक्ताला पण छान वाटत होते. ताई, तू कुठे जात आहे का? आमची एवढे लाड करत आहे, सोन्या म्हणतो. मी माझ्या घरी जात आहे. माझे मॉम डॅड येणार आहे, मुक्ता म्हणते. तुझे आई बाबा आहे का? आमची तर नाही आहे, पशा म्हणतो. आम्हाला भेटायला येणार ना, सोन्या म्हणतो. तुम्हाला भेटायला येईल, तुम्हाला खाऊ आणेल, मुक्ता म्हणते. तू का जात आहे? इथंच थांब ना, सोन्या म्हणतो. तिचे आई बाबा आहे ना, त्यांना पण मुक्ता हवी आहे ना, आनंदीबाई म्हणतात. कोणीच काही बोलत नाही. बाहेर गाड्यांचा आवाज येतो. मुक्ताला समजते मॉम डॅड आले असतील. गाड्यांचा आवाज आला ना, ताई मी बघून येतो, सोन्या म्हणतो. पशा आणि तो बघायला जातो. अखिल बाहेर आला असतो. दादा तुम्ही इथं?
पूनमताई तू पण आहे का? सोन्या म्हणतो. सोन्या मी पण आली आहे, पूनम म्हणते. पशा लगेच मुक्ताकडे जातो. ताई तुझे ते सर आणि पूनमताई पण आले आहे, पशा म्हणतो. त्यांना मध्ये घेऊन ये, मी माईला बोलवतो, मुक्ता म्हणते ना आनंदीबाईच्या रूमकडे जाते. मुक्ता काय झाले, ते लोक आले का? आनंदीबाई म्हणतात. ते लोक आले आहे, मला थोडं घाबरल्यासारखं झालं आहे. त्यांना भेटल्याची ओढ पण लागली आहे. मॉम डॅड मला काही बोलतील का? मी त्यांना काहीच सांगितले नव्हते, मुक्ता म्हणते. आता जुनं सगळं विसरून जा. मॉम आणि डॅडला भेट, त्यांची माफी माग. आई बाबा आहे, माफ करून देतील. तू चांगली मुलगी आहे, तू काहीच चुकीचं नाही केलंस. प्रेम करणं हे चूक नाही, पण तू घरी सांगायला हवं होतंस. आज जे झालं ते झालं, आनंदीबाई म्हणतात. त्यांना भेट, आपण बाहेर जाऊ, त्या म्हणतात. सोन्या मुक्ताताई कुठं आहे? अखिल म्हणतो. माईला घेऊन येत आहे, त्या बघा आल्या, सोन्या म्हणतो. रुपाली लगेच पुढे जातात, मुक्ताला मिठी मारतात. मुक्ता तर रडायला लागते. आलोक आणि गिरीश पण त्यांच्याजवळ जातात, ते पण मुक्ताला मिठी मारतात. आम्ही पण आहे, तुझ्या मुलीला आम्हाला पण भेटू द्या, सागर म्हणतात. तू रोज भेटत होता, आम्ही किती वर्षांनी भेटत आहे, सागर म्हणतात. रुपाली मुक्ताला मिठीतून काढतात. कशी आहेस? आम्हाला सोडून एवढे वर्ष कशी राहिली? तुझ्याशिवाय आम्ही कसे राहत होतो ते आम्हालाच माहीत. आत्ता परत आम्हाला सोडून जायचे नाही, रुपाली म्हणतात. मॉम डॅड, आलोक सॉरी, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही, मुक्ता म्हणते. तुला त्यांना सोडून माझ्याकडे यावं लागेल, अखिल मनातच म्हणतो. तायडे किती रडणार आहे? पूर येईल, आश्रम वाहून जाईन, आलोक हसत म्हणतो. आलोक पालक तुला मी नंतर बघते, आलोक ला मारत म्हणते. मुलं आनंदीबाई, अखिल, सागर मुक्ताला अशी मस्ती करताना आताच बघत होते. मुक्ता खूप शांत आहे, त्यांना आवडत होतं. डॅड सॉरी, मुक्ता कान पकडत बोलत असते. तुझे पकड, माझे का पकडले आहे, गिरीश म्हणतात. मुक्ताला मिठीत घेतात. आम्ही कधीच सोडून जाऊ नको. वेडी, काहीच सांगितलं नाही आणि निघून गेली. आता गेली ना तर तुझे नाक पकडेल, गिरीश म्हणतात. बाकीचे हसायला लागतात. डॅड तुम्ही माझ्या नाकाला हात लावायचा नाही, मुक्ता म्हणते. आता इथंच बोलणार आहे का? मुक्ता चल आता घरी जाऊ, आजी म्हणतात. सगळ्या आनंदीबाई सोबत बोलतात. अखिलने आता पण मुलांसाठी खाऊ आणला असतो, तो सोन्याजवळ दिला. मुक्ताने सामान आलोक घेऊन येतो, गाडीत टाकतो. ते परत जायला लागतात. मुलं मुक्ताला मिठी मारतात आणि रडायला लागतात. मुक्ता सगळ्यांची लाडकी होती. तुम्हाला भेटायला येत जाईल, खाऊ आणीन, नवीन खायला बनवून आणत जाईल, मुक्ता म्हणते. तिचा पण पाय निघत नव्हता. तिने आनंदीबाईकडे बघितले. त्यांना मुलांना पासून बाजूला केलं. मुक्ता गाडीत बसली, मुलांना बाय केलं. मुलांनी पण मुक्ताला बाय केलं आणि ते अखिलच्या घरी जायला निघाले. पुढील भागात मुक्ता आता तिच्या सोबत झाले ते सगळं सांगणार का? गिरीश, रुपाली, आलोक काय करतील? अखिल पण ऐकणार का? तो काय करेल? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा जखमांवरील फुंकर. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.